की आपल्याला कुठे हा बॅनर ठेवायचा आणि त्यावरती जर बॉल धडकला तर गिफ्ट्स मिळतील. डोंबिवली प्रीमियर लीग पण जी प्रीमियर लीगची सुरुवात झाली आणि सुरुवातीला ज्यावेळी या स्पर्धेचा उगम झाला त्यावेळी एक नाव कोरलं गेलं होतं सीझन 1 वरती, डोंबिवली प्रीमियर लीग सीझन 1, आणि त्या सीझन 1 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब ज्या खेळाडूला मिळालं होतं तो महेश शिंदे आपण यष्टांचा मागे पाहतोय. सीझन 1 कंप्लीट झाला, जसा कॅलेंडर बदलला पुन्हा एकदा आतुरता तयार झाली सीझन 2 ची, आणि सीझन 2 मध्ये ज्या खेळाडूला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचं किताब मिळालं होतं त्याला तुम्ही डगआउट मध्ये पाहतात अंकेश पाटणे. आता सुरू आहे सीझन 3, पण या दोन खेळाडूंकडून अपेक्षा वाढल्या, त्यामुळेच तर ऑक्शन टेबल वरती ओनरने देखील तितका चांगला परफॉर्मन्स केला या दोघांना परचेस करण्यासाठी. एका बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी दिविशा ऑल स्टार आणि एका बाजूला संघ आहे तो म्हणजेच जिजा 11. जिजा 11 विपक्ष दिविशा ऑल स्टार आपल्याला संघ पाहायला मिळतोय. आई गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाचे संघ मालक ओमकार मोरे, त्यांचं देखील वेलकम. ओमकार देखील पाहतोय या मॅच कडे. बॅटल आपल्याला पाहायला मिळतं या खेळाडूंमध्ये. जिजा 11 संघाचे संघ मालक आहेत ते म्हणजेच प्रथमेशजी देसाई साहेब. ओनर्सचा वॉर आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल, कारण की खेळाचा तर आदर केला जातो यांच्या माध्यमातून, पण आता मात्र या ऑपोजिशनला धूळ सारायची आहे आणि ह्यांना मात्र धूळ सारायची असेल तर मेहनत करावी लागेल. दोन मॅन ऑफ द सिरीजचे किताब पटकावणारे खेळाडू एकमेकांच्या समोर, चांगली रायव्हलरी, पण त्यामध्ये आपल्याला हे खेळाडू धावताना पाहायला मिळतील. ओनरशी स्वप्न मैदानाच्या आतमध्ये धावायला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंड वरती आघाडीची जोडी सीझन 2 ज्याच्या नावावरती तो अंकेश पाटणे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहूयात निखिल सुरुवात करतोय की अंकेश सुरुवात करतोय डावाची, कारण की स्ट्राईक वरती कोणता खेळाडू राहील. पण गोलंदाजी मार्क वरती निवड झालेली आहे. आई गावदेवी दिविशा ऑल स्टारने तर निवड केली आहे, तो म्हणजेच गोलंदाज आहे ज्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहे, भरपूर वर्ष क्रिकेट खेळत असताना, कारण की श्री गणेश संघातून सुरुवात करत विक्टरी स्पोर्ट मध्ये ज्याने आपल्या नावाची छाप सोडली आणि बॉलिंग युनिटचा रौद्र प्रताप दाखवला तो गोलंदाज विनोद. बॉलिंग मार्क वरती गोगा या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. अंडरम क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंना पेटनेम मिळाले जातात, निकनेम मिळाले जातात, आणि आपण त्यातलेच जसं की अंकेशला सर्वजण दादा म्हणतात, ओमकारला बाळा, तसंच विनोदला गोगा. आई गावदेवी दिविशा ऑल स्टार विपक्ष जिजा 11 लढतीला सुरुवात होते. 5 ओव्हर अर्थातच 10 ओव्हरचा तिकीट तुमच्यासाठी ऑन. जे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत, ऑनलाईन पाहतात त्यांना देखील त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि वळूया डावाकडे. पहिलाच बॉल डावे स्टिक सोडून जाणारा सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन. सिग्नल व्हाईट बॉलचा येतो, एक्स्ट्रा रन्स. एक्स्ट्रा वरती कुठेतरी रोख लावावी लागेल. हो आता मात्र पायावरती बॉल ऑन साइडला ढकलला जातोय. एका संघातील दोन खेळाडू आपण पाहतोय, एक खेळाडू फटका मारतो तर दुसरा खेळाडू फटका अडवतोय, कारण की कलाव स्ट्रीट 14 संघामध्ये आपण निखिल आणि केतनला खेळताना पाहतोय. आता मात्र स्ट्रोक निखिलने खेळला आणि केतनने बॉल पकडला. स्ट्रायकिंग एंड वरती अंकेश. आघाडीला येत असताना जिजा 11 संघाला जो स्थिरता प्रदान करून देऊ शकतो, लक्झरी प्रदान करून देऊ शकतो तो अंकेश. स्ट्रायकिंग एंड वरती पहिलाच बॉल. विनोदने मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, मी म्हणेन ही लाईन देखील थोडी चुकीची होती, कारण की खांदे खोलण्याची जर संधी मिळाली तर 5चे 5 खेळाडूंमधून देखील गॅप काढण्याची धमक अंकेश पाटणेमध्ये. ओ बॉर्डरबँडचा वापर, धीम्या गतीचा बॉल, फक्त दिशा दिली. एकच धावीतून मात्र मी ते एक धावेने धावफलक पुढे चाललं. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 4. पहिलं षटक मार्गस्थ. विनोद मात्र मोजून मापून गोलंदाजी करतोय. टाइम देखील सुरू आहे मित्रांनो. 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक फेकणं बंधनकारक आहे, अन्यथा 5व्या षटकामध्ये एक खेळाडू मैदानाच्या बाहेर येईल.
तर आई गावदेवी दिविशा ऑल स्टारच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केली तर हेमंतजी भोईर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल बॉलिंग युनिट साठी. आई गावदेवी दिविशा ऑल स्टार हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम 1000. मेहनत करावी लागेल. मित्रांनो मी आधीच म्हणत होतो की स्वप्नांचं शहर आहे आणि आज खऱ्या अर्थाने डोंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूंची स्वप्नच तर पूर्ण होत आहेत. कशाची कमी नाहीये. गिफ्ट हवेत गिफ्ट मिळतील, फॅन्स हवेत फॅन्स मिळतील, रंजकता हवी रंजकता मिळेल, सस्पेन्स हवा सस्पेन्स मिळेल, थ्रिलर हवा थ्रिलर मिळेल, ड्रामा हवा ड्रामा मिळेल. सर्व काही डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये मिळेल, ते देखील एकही पैसे न देता फ्री. इथं मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. टॅपचा हा बॉल गोलंदाजाच्या हातामध्ये हा बॉल जातो. इथं डॉट. आपण पाहतो आजच्या दिवसामध्ये हे 8 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील आणि या 8 संघांचा भोजनाची सुविधा ज्यांनी उपलब्ध करून दिली आदरणीय सन्माननीय ऐश्वर्या बावस्कर आणि त्यासोबतच प्रदीपजी बावस्कर साहेब, ऍडव्होकेट प्रदीपजी बावस्कर साहेबांनी आम्हाला जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून आभार डोंबिवली प्रीमियर लीगच्या वतीने, कारण की या सर्व खेळाडूंना जेवणाची सुविधा आमच्या स्टेजच्या मागे करण्यात आली आहे. मित्रांनो जेवण करून घ्या आणि जेवण झाल्यानंतर कचरा इकडे तिकडे कुठेही न फेकता आमच्या कमिटीने जिथे मात्र गार्बेज बॅग ठेवली आहे कचऱ्याची योग्य जागेवरतीच कचरा टाका ही विनंती करतोय मी सर्व खेळाडूंना. इथं मात्र स्वॅचेटचा फटका, चांगले फिल्डिंग. प्रत्येक बॉल वरती काही ना काही घडतंय, घडामोडी घडतायत. प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग सेट केली जाते, ओळखतायत. मी मगाशीच सांगितलं, उल्लेखही केला होता, ज्यावेळी महेशची विकेट जाते त्यावेळी अंकेश बॅटिंगला येतो आणि तेव्हा महेश म्हणत असतो अंकेशच्या बॅटमधून भरपूर धावा येऊ देत, पण आज महेशच्या अगेन्स्ट अंकेश आहे आणि आज तो म्हणतो अंकेशच्या बॅटमधून धावा नको येऊ देत. इथे मात्र सेव्ह करण्याचा प्रयत्न. आधीच मात्र गुडघा टेकवला होता, ठरवलं होतं की आपल्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जी मोठी गॅप आहे तीच भेदायची आहे. त्याच प्रयत्नामध्ये कुठेतरी अंकेश आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल महेश शिंदेचा. डावे स्टिक सोडून जाणारा अजून एक वाईट. बाय वन गेट वन फ्री. 2 वाईट बॉल्स एक्स्ट्राचे आपल्याला पाहायला मिळतात. थोडं एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न करतोय महेश आणि त्यामध्ये कुठेतरी एक्स्ट्रा रन देखील खर्च होत आहेत आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 9. दुसरं षटक प्रगती पथावर महेश बॉलिंग मार्क वरती. आता मात्र स्क्वॅर कट. मी आधीच सांगितलं होतं जागा मिळाली या खेळाडूला तर स्क्वॅर कट. 5 खेळाडू जरी ठेवले तरी देखील हा खेळाडू गॅप शोधू शकतोय. गॅप मिळाली आणि त्याचप्रमाणे फिल्डिंग देखील सेट केली आहे. 5 खेळाडू आपण पाहतोय ऑफ साइडला तैनात केलेत. ऑन साइडला पूर्णपणे मोठमोठ्या गॅप्स आहेत, मोठमोठे पॉकेट्स आहेत. ते भरायचा प्रयत्न देखील केला जात नाही कारण की अंकेश देखील थोडासा मागे सरकतोय आणि वारंवार टार्गेट करतो, आपल्या स्ट्रेंथ वरती लक्ष केंद्रित करतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला असं वाटलं होतं अंकेशला. थोडंसं प्रेडिक्ट केलं होतं अंकेशने की आताचा बॉल स्टिक वरती येऊ शकतो, पण महेशचा मास्टर स्ट्रोक. पुढचा बॉल थोडासा लांब ठेवलाय. आताचा बॉल टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला. एक धावेतून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल आपण पाहतोय. आत्ता पत्ता नव्हता, बॉल कुठून कुठे बेपत्ता झाला काही समजलं नाही निखिलला. डॉट बॉल. महेश बॉलिंग मार्क वरती. गोल्डन हँड्स टीम आई गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाचा आपण विचार केला तर
हो आता मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फेकली गेली, पुढ्यात टाकलेला बॉल सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, निखिलचा अलॉंग दी ग्राउंड हा स्ट्रोक मिड ऑफला गेला आणि तिथे मात्र फील्ड करताना ऋतिकला आपल्याला पाहायला मिळाला आणि तोपर्यंत अंकेश आणि निखिलने एक धाव घेतली गेली. एका धावेसोबत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 15. 2 षटकांचा खेळ कंप्लीट. पहिलाच बॉल पाडल स्वीप, सागर समोर, निखिलचा हा स्ट्रोक, बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी. मागच्या 2 ओव्हरमध्ये निखिल थोडासा शांत आपल्याला पाहायला मिळाला, अंकेशचा उद्रेक पाहायला मिळाला आणि आता मात्र तिसऱ्या ओव्हरची सुरुवात ब्लास्ट निखिलचा. ओपनिंग क्रम, आघाडीचा क्रम निखिलला नेहमी सूट झालाय आणि जेव्हा जेव्हा टॉप ऑर्डर मध्ये आलाय तेव्हा तेव्हा चांगले विस्फोटिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालेत. पुढे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट, बॉल निघून गेला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मान्यवरांच्या कटआउटला धडक देणारा हा येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. सागरची बॉलिंग जणू काही रीड केली आहे. पहिला बॉल अगदी कंट्रोल करत असताना स्वीपचा फटका, त्यानंतर पुढे येऊन बॉलचा टप्पा देखील पडू दिला नाही, तोपर्यंत चौकार. 2 चौकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळालेत. धावांची गरमी थोडीशी वाढली आहे. इथे मात्र वेगळा स्ट्रोक आपल्याला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, विकेट मिळेल. कारण की जिथे फटका खेळायचा होता तिथे मात्र हा स्ट्रोक गेला नाही. जे नको होतं ते झालं. गाडी सुटली गेली आणि दोन्ही गाड्या एकाच रुळावरती येऊन थांबल्या. विकेट मिळाली रनआउटची. निखिलला मैदान सोडावं लागतंय. निखिलला देखील माहिती आहे जरूर 2 चौकार माझ्या बॅटमधून आले होते, पण अंकेश मैदानामध्ये थांबणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी विकेट देखील सॅक्रिफाईस केली. निखिलला कॉल देखील केला होता अंकेशला की थांब म्हणून, पण अंकेश आधीच निघाला, त्यामुळे विकेट सॅक्रिफाईस करतो इथे निखिल. रनआउटची विकेट. आणि आपण पाहतोय की या मॅच मध्ये बरेचसे मित्र संकेत सरांशी देखील खेळतात, तर संकेतने देखील शुभेच्छा दिल्यात, स्पेशली ओमकार चव्हाण विकीला. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विकी येतो. मागच्या आठवड्यामध्ये विकीचा पराक्रम याच क्रीडांगणावरती पाहिला होता. टॉप ऑर्डर मध्ये येत असताना जी उथळपुथळ मैदानाच्या आतमध्ये गेली होती विकीने आणि त्यामुळेच हा प्रमोशन मिळालाय. डीपीएल ची तयारी मागच्या आठवड्यामध्येच क्रम निवडला होता विकीने आणि आता मात्र टॉप ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना देखील आपण पाहतोय 1 विकेट नंतर सागरचा पुढचा बॉल अंकेश साठी. इथं मात्र अर्ध्या विकेटवरती चेंडूची पिचिंग केली आहे. थोडासा पॉज घेतला, चेंडू उचलण्यासाठी थ्रो केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकिंगसाठी खेळाडू आहे मंगेश आहेत, बॅकिंगसाठी 1 धाव मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 24 धावा धावफलकावरती. इथं मात्र स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न, पॉवरफुल स्ट्रोक, पेन शिटर सारखी बॅटिंग आपल्याला विकीची पाहायला मिळते, जे की एक्सपेक्टेड देखील आहे. कारण की विकीला आपण जास्त आविष्कारी स्ट्रोक खेळताना पाहत नाही. जसा बॉल तसा त्याचा उपचार. इथे मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या उजव्या बाजूने हा बॉल निघून गेला. बॉलने थोडासा ट्राय केला असतं तर कदाचित ही धाव रोखली गेली असती, पण एकदा विधून मात्र मिळते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 26-26. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं विनोदचा वापर केला, विनोदने मात्र धावा खर्च केला फक्त आणि फक्त 5. दुसऱ्या ओव्हरमध्ये महेशचा वापर, महेशच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळाला 10 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सागरच्या अगेन्स्ट 11 धावा. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि आता मात्र आपण पाहतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउट, जिथे मात्र रणनीती आखली जाते, प्लॅन्स बनवले जातात, योजना आखल्या जातात आणि या योजनांमध्ये कोणाची योजना सफल होते. कारण की 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण विचार केला तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात प्रथम बॅटिंग करत असताना टीम जिजा 11 संघाची. पण अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूंमध्ये कोणत्या खेळाडूची निवड केली जाईल मैदानाच्या आतमध्ये? आता मात्र एक खेळाडू रोटेट होईल. अर्थातच इम्पॅक्ट प्लेअरचा रूल देखील आता ऍक्टिव्हेट होतोय. तर कोणता इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये जाईल, कोणता इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर कोणत्या प्लेअरची जागा रिकामी होईल, कारण की कोणत्या खेळाडूचा रोल. 26 झाले, 26 चेक. थँक्यू सो मच. त्याचबरोबर चेतनजी केकाने साहेब आपल्याला विनंती आहे, या आपण व्यासपीठावरती या, आपलंही सहर्ष स्वागत आहे. या चेतन साहेब आपल्याला विनंती आहे या व्यासपीठावरती. संपूर्ण आयोजक कमिटीकडून आपल्याला बोलवण्यात येत आहे. मानाचं आग्रह असं निमंत्रण तुम्हाला देण्यात येते, या आपण व्यासपीठेवरती येऊन स्थान. स्ट्रॅटेजिक टाइम आउट कम्प्लीट झालाय आणि आता मात्र स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी बाहेर येते. जिजा 11 ची स्ट्रॅटेजी घेऊन मैदानाच्या आतमध्ये गेला होता अमित. प्लॅन्स तर बनवले गेले, इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये होतोय, रोटेट होतोय. एक खेळाडू टीम आपण पाहिलं तर आईगाव देवी दिवीचा ऑल स्टार संघाकडून इम्पॅक्ट प्लेअरची निवड केली गेली आहे. चैतन्य मैदानाच्या आतमध्ये जातो आणि पवन मैदानाच्या बाहेर येतोय. बॅटिंग बोललो त्याला काय बोलणार. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र पुन्हा एकदा फिरकीचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर विनोदने 5 धावांचं षटक हाताळलं होतं आणि विनोदसाठी ही खेळपट्टी देखील थोडीशी उपयुक्त ठरू शकते. आय गेस ज्याप्रमाणे या खेळपट्टीला बनवण्यात आलंय. पण फिरकीचं आक्रमण महेश शिंदेचा हा बॉल थोडासा राईज होतोय आणि ऑकवर्ड पोझिशन मध्ये थोडासा अंकेशला आणलं, त्यानंतर स्ट्रोक जनरेट करणं कठीण झालं. एक धाव घेण्याचा प्रयत्न देखील विकी करत होता पण थांबवलं. विकेट इथून मात्र गमवायची नाहीये. अंकेश तयार, थोडंसं कॅल्क्युलेशन करतोय. मला गतवर्षी देखील आठवतंय पहिला सामना गमावला होता अंकेशच्या संघाने, पण त्यानंतर संघाने जी पकड निर्माण केली. ओ आता मात्र आताचा बॉल अत्ता पत्ता नाहीये, बेपत्ता केलंय अंकेश पाटणेला. विकेट मिळाली आहे. महेश शिंदेचा हा मास्टर स्ट्रोक, बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला आणि त्यानंतर पूर्णपणे 4 मुंड्याचं विकेट मिळाली. विकेट मिळते. बोटांचा योग्य वापर करतोय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर तितकासा जोर काढता येत नाही गोलंदाजाला, तरी देखील व्हेरिएशन्सने आपण कशा प्रकारे फलंदाजाला थांबवू शकतो हे दाखवत असताना महेश शिंदे. कशी वेळ बदलते अजूनही मला आठवतंय 5 ते 6 वर्ष अगोदर महेश मात्र डगआउट मध्ये किंवा डगआउटच्या बाहेर असायचा. मोठमोठ्या फलंदाजांची बॅट तो पकडायचा. आज मात्र खेळाचा इतका सुंदर का पलट झालाय की डोंबिवलीमध्ये बायकर मॅन म्हणून महेश शिंदेला पाहिलं जातं. तर वेळ बदलते मित्रांनो, मेहनत करत राहा, कारण की क्रिकेटमध्ये कधी वेळ बदलेल सांगता येत नाही. कारण की भूतकाळात जे होतं आणि भूतकाळामध्ये ज्या तुमच्यावरती जखमा होतात, ज्या तुमच्यावरती वेदना होतात, त्या भविष्यामध्ये तुमच्यावरती तुमच्या फायदेशीर ठरतात. स्क्वॉट कट, लेट कट, बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थेट विकीच्या बॅट मधून हा स्ट्रोक आलाय. जसा बॉल तसा उपचार केला जातो विकीच्या माध्यमातून. 4 धावा आल्यात. व आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅट. या अगोदर आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, जागा खोलली होती थोडीशी स्ट्रोक जनरेट करण्यासाठी. महेशने ओळखलं, महेशने आताचा बॉल आतमध्ये फेकला आणि बॉडी लाईन गोलंदाजी करत असताना शरीराच्या दिशेने वेध घेणारा हा बॉल डॉट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31-31.
स्विच हिट आणि दोन खेळाडूंच्या मधून असं वाटत होतं बॉल निघतोय की काय, पण चांगलं फिल्डिंग. एका धावेचा मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32-32. 4 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट झाला आणि 32 धावा धावफलकावरती लागलात. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. इथं मात्र ऑफसाईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग एका धावेच्या मदतीने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, स्ट्रायकर एंड वरती थ्रो, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटची शक्यता आणि विकेटही मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33 धावा धावफलकावरती लागल्यात. ओंकार मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाकडे मी पाहतोय आणि पहिल्या 3 मॅचेस पेक्षा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो उन्मेष. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे. विकीची देखील विकेट मिळते रोशनला. मी चर्चा करत होतो की पहिल्या 3 मॅचच्या तुलनेत गावदेवी दिविशा ऑल स्टारची बॉलिंग युनिट परफेक्ट आहे, कारण की 5 प्युअर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि अजून देखील कोट्यामध्ये अजून 2 ते 3 गोलंदाज आहेत. अर्थातच गावदेवी दिविशा ऑल स्टार संघ चांगले एक्सपेरिमेंट करू शकतात बॉलिंग युनिटच्या माध्यमातून आपण विचार केला तर, कारण की केतनचा देखील अजूनही वापर केला नाहीये. केतनचा देखील वापर करू शकतात, मंगेशचा देखील वापर करू शकतात. गेल्या वर्षी मंगेशने खूप चांगली गोलंदाजी केली होती, मला अजूनही आठवतं प्रणव पॅन्थर संघाकडून खेळत असताना. अर्थातच ओमकार आपण पाहतो या संघाकडे गावदेवी दिविशा ऑल स्टारची बॉलिंग युनिट फार भक्कम आपल्याला पाहायला मिळते आणि चांगले ऑप्शन्स देखील आहेत. प्युअर गोलंदाज रोशनचा हा बॉल पुढचा स्वीप करण्याचा प्रयत्न, करणने मात्र सरळ सोडून दिला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणाला स्वतःला सावरलं. एक्स्ट्रा रन एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 34. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. ऋतिकची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जेबी ग्राउंडची माती आज या खेळाडूंना सूट होतीये. प्रत्येकाला माहिती आहे की आपला रोल काय, परफॉर्मन्स कसा द्यायचा हे खेळाडूला मात्र शोधावं लागतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धावेतून मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 36-36. मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, पण आता मात्र बॉल निघून गेलाय. प्रयत्नांना नंबर 100 मिळत आहेत. चौकार. करण मैदानाच्या आतमध्ये आलाय. जिजा 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 6व्या क्रमांकावरती करण. बॉलर रोशनचा वापर. उभं खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू, डायरेक्ट हिट आणि आता मात्र विकेट मिळाली आहे. लेग बाईसचा 1 रन आणि त्यासोबत विकेट. अर्थातच या बॉलवरती फक्त एकच धाव मिळेल. पहिला डाव कंप्लीट झाला आणि पहिल्या डावाच्या तुलनेत धावा आपण पाहिल्या तर धावा झाल्यात त्या म्हणजे 41. पहिलं सत्र कशा प्रकारे आखलं गेलं, कारण की पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय विनोदने पहिलं षटक हाताळलं आणि त्यानंतर महेशने 2 षटकं हाताळली, सागरने 1 षटक हाताळलं आणि रोशनने 1 षटक. अर्थातच मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की गावदेवी दिविशा ऑल स्टार संघाकडे प्रॉपर बॉलर्स आहेत, त्यामुळे कधी कोणत्या गोलंदाजाचा वापर करायचा हे त्यांना मात्र शोधावं लागेल, विचार करावा लागेल, कारण की जशी परिस्थिती तसं मात्र नक्कीच बॉलिंग युनिटमध्ये थोडा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. पण पहिला डाव कंप्लीट झाला. धावा आपण पाहिल्या तर धावा झाल्या तर म्हणजे 41 टार्गेट असेल ते 42चं टार्गेट इथे मात्र कशा प्रकारे कंप्लीट केलं जाईल, कारण की आता मात्र हा थोडासा मध्यांतराचा वेळ, पण मध्यांतरामध्ये देखील पुढच्या मॅचची स्ट्रॅटेजी आखली जाईल, कारण की प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मनीष बागे सर आणि दोन्ही कॅप्टन्स. येस, विनंती असेल. थँक्यू सो मच मयूर सर. ग्लॅडिएटर्स आणि मंगलमूर्ती
कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण लगेच जॉईन करा. टीम ग्लॅडिएटर्स आणि मंगलमूर्ती. आणि त्याचबरोबर अक्षयजी मोरे साहेब आपल्याला विनंती असेल, आपण या आपल्या हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघांचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. रगरगत्या उन्हामध्ये ही चौथी मॅच जिचा हा टॉस केला जाणार आहे. या दोन्ही कॅप्टन्स टॉस करूयात. मोरे साहेबांच्या हस्ते जो टॉस आपण करणार आहोत. भवानी स्पोर्ट्स असा कॉल केला आणि भवानी स्पोर्ट्स इट इज. थँक्यू सो मच साहेब, आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलात, काय करताय, डिसिजन काय? आम्ही पहिला फिल्डिंग करू. फिल्डिंग करताय, काय कारण असेल फिल्डिंग करण्यामागचं? कारण तर असं काय नाही, कमीत कमी रन मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू 35-40 पर्यंत. DPL डोंबिवली प्रीमियर लीग मग गेल्या 2 पर्वापासून तुम्ही पाहताय, तिसऱ्या पर्वामध्ये आपण आता आहोत. तर कसं वाटतं ही स्पर्धा खेळण्यासाठी? संपूर्ण टीम एकत्रित आली आणि किती एक्साइटमेंट आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी? एक्साइटमेंट तर भरपूर असते, वर्षातून एकदा स्पर्धा येते. अगदी बरोबर म्हटलं, पण बोलायला थोडेसे लाजतात. आणि त्याचबरोबर ऋषिकेशी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताबही तू मिळवलायस. यावर्षी ही तुलाही माहिती आहे की महत्वाची स्पर्धा आहे. इथून तर तो प्लॅटफॉर्म मिळतो, इथून तर ती संधी मिळते, इथून तर त्या खऱ्या अर्थाने कारकिर्दीला सुरुवात होते. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल, आणि याही वर्षी तो मानस आहे का? हो नक्की बघू. आता दादाने चान्स दिलाय, दादाला करून दाखवेल आणि माझा बेस्ट देईल आणि 50 ते 45 मारू आम्ही आणि बघू काय होतंय. हरकत नाहीये, जास्ती वेळ तुमचा घेत नाहीये. दोन्ही टीम्सला देऊयात बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल इथे झालाय, तो जिंकलाय टीम ग्लॅडिएटर्सनी आणि त्यांनी गोलंदाजी निवडली आणि बॅटिंगसाठी टीम मंगलमूर्ती 11ला त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. जाऊयात पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये, जिथे जोडले जातील मयूरजी भोई सर. थँक्यू. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील तितकंच लक्ष लागतं मनीष सर. ज्याप्रमाणे कॅप्टन्स मैदानामध्ये येत आहेत, विचार करून येतात, स्ट्रॅटेजी बनवून येतात आणि चांगला संवाद साधतायत. कारण की बऱ्याचशा अंडरमच्या स्पर्धेमध्ये मी पाहायचो की बोलताना थोडेसे चाचपडताना खेळाडू पाहायला मिळतात, पण आता मात्र अगदी चांगल्या पद्धतीने सर्वजण संवाद देखील करतात. त्यामुळे ही देखील डेव्हलपमेंट झाली, ग्रोथ झाली आहे सर्व खेळाडूंमध्ये. टार्गेट चेस करायचा 42 आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 42 धावा करण्यासाठी 2 बायकरमॅन. स्ट्राइक वरती महेश, नॉन स्ट्राइकिंग वरती ओमकार आणि गोलंदाजी मार्क वरती अमित कडाय. पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अंडरम क्रिकेटमध्ये फुटवर्कचा फार वापर केला जातो आणि ज्याचा फुटवर्क फार स्ट्रॉंग असेल किंवा बेस खूप स्ट्रॉंग असेल त्याच्या धावा देखील बनताना आपल्याला पाहायला मिळतात. महेश शिंदे ज्याप्रमाणे स्टेप आउट होऊन बॅकफुट वरती येतो, खूप टाइम आहे या खेळाडूकडे. आता देखील आपल्याला पाहायला मिळालं, पुढे आल्यानंतर थोडंसं स्वतःला पॉज घेतलं आणि त्यानंतर ड्राईव्हचा फटका. अर्थातच किती वेळ आहे या खेळाडूकडे पहा, कारण की वेगवान गोलंदाज अमित कडाय समोरून येतोय, तरी देखील आपल्याकडे किती टाइम आहे हे दाखवत असताना आता मात्र पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाजाच्या KYC अप्रूव्ड झाल्यात आणि दोन्ही फलंदाजांचं खातं देखील खुललंय. 2 धावा धाव फलकावरती लागतात. अमित बॉलिंग मार्क वरती. पहिले 2 बॉल पाहिले गेले आणि पहिल्या 2 बॉल वरती शांतता देखील तितकी पाहायला मिळाली. आता मात्र फॉलिंग मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न. 1 धाव इथं मात्र मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 धावा इथे मात्र बनवल्या गेल्यात. तीन धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुढे येऊन हा बॉल बनवला गेला आणि त्यानंतर बॅटचा फेस थोडासा ओपन करत असताना स्क्वेअर बाउंड्रीजला टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि धावा इथे मात्र मिळतात. म्हणजे चौकाराच्या मदतीने धावफलक आता मात्र थोडंसं गतिमान होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा झाल्या धावफलकावरती 7-4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता मात्र इम्प्रोवायझिंग
स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आधीच मात्र रीड केलं होतं बॉल एक्झॅक्टली कुठे पडतो पण टप्पा पडल्यानंतर एक नॅचरल अँगल आहे अमित कडायचा आणि तो बॉल निघून जातो बाहेर. त्यामुळे पंचांचा सिग्नल आला वाईट. एक्स्ट्रा रन्स आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 8. हो इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न पण तितकीच चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली करण गव्हाणची. प्रत्येकाला आपला रोल समजणं गरजेचं होतं हे मी मगाशीच सांगत होतो कारण की खूप चांगली म्हण आहे की मंदिरामध्ये ज्याने देव पाहिला त्याला दगड दिसत नाही आणि ज्याने मात्र दगड पाहिलं त्याला देव दिसत नाही आणि ज्याने खेळामध्ये अपॉर्च्युनिटी पाहिली त्याला कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम कधी दिसत नाही आणि ज्याने कॉम्पिटिशन आणि प्रॉब्लेम पाहिलं त्याला अपॉर्च्युनिटी कधी दिसणार नाही. ही डोंबिवली प्रीमियर लीग आहे मित्रांनो. ही अपॉर्च्युनिटी आहे. इथे मात्र समोरच्याला कॉम्पिटिटर किंवा प्रॉब्लेम समजू नका. समोर एखादा तगडा प्लेअर आल्यानंतर प्रेशरमध्ये जाऊ नका. कदाचित हीच ती संधी हीच ती वेळ ज्यावेळी हे खेळाडू थोडे विभागले गेलेत आणि त्यांच्यावरती आघात करण्याची हीच वेळ आहे. कारण की ज्याप्रमाणे हे संघ मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मोठ्या स्पर्धेमध्ये कामगिरी करत असतात त्यावेळी त्यांच्या संपूर्ण संघाचं पाठबळ देखील त्यांच्या सोबत असतं. आज मात्र हे संघ विभागले गेलेत आणि एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक संघामध्ये मेकॅनिझम पूर्णपणे स्ट्रॉंग आहे. बेस पूर्णपणे स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळे प्रत्येक संघ हा पॉवरफुल पाहायला मिळतोय. पण त्यांच्या जोड्या तर विभागल्या गेल्यात ना त्याचा फायदा घेऊ शकतात. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतो साहिल. स्ट्रायकिंग एंडवरती महेश. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धावेतून मात्र मिळेल. ओमकार किरण सोबत भरपूर क्रिकेट खेळला पण महेश सोबत जितकं आघाडीला येत असताना खेळला नसेल त्यामुळे तो देखील ताळ जुळवताना थोडंसं कठीण होत असेल काठिण्य निर्माण होत असेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल आपण पाहतोय हो आता सरळ सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा रन. एकाच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 12. दुसरं षटक प्रगतीपथावर. साहिल बॉलिंग मार्कवरती. हो साहिलचा पुढचा बॉल आधीच मात्र ठरवलं होतं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पण आता मात्र प्रोटेक्शन देखील सजवण्यात आलंय कारण की ओळखला गेला ओमकार एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न करतोय आणि साहिलने देखील थोडीशी अॅक्युरेसी मेंटेन केली आहे. अॅक्युरेसी मेंटेन करत असताना पुन्हा एकदा थोडासा पायाचा वापर करावा लागतोय. मी नेहमी पाहिलंय की जेव्हा जेव्हा फलंदाजाकडे कोणता अस्त्र नसेल त्यावेळी फलंदाज नेहमी स्टेप आउट बाहेर येतो. स्टेप आउट बाहेर काढतो आणि फुटवर्कचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतं. आता देखील तेच कारण की मागचा बॉल पाहिला थोडा डॉट आला त्यानंतर ओमकारवरती प्रेशर निर्माण झाला आणि स्टेप आउटून एक मोठा फटका जनरेट करण्याचा प्रयत्न पण त्यामध्ये देखील खूप चांगला. ओ क्या बात है महेश. जे कोणाला जमत नाही तो हा खेळाडू सहज करतो. अनेक गोलंदाजांची रात्र याने उद्ध्वस्त केली आहे आणि आपल्या संघाची स्वप्न जागृत केली आहेत. हा महेश शिंदे स्ट्रायकर एंडवरती आहे. आडवा बॅटने अक्रॉस दी बॅट गुडघ्याचा बॅलन्स स्वतःचा बॅलन्स सगळं काही ठीक आणि त्यानंतर हा स्ट्रोक पाहताना असं वाटतं की ऑकवर्ड पोझिशन पण त्यानंतर काय फटका होता. ओ पुढे होऊन ब्रेड अँड बटर स्ट्रोक. हे फटके आणि या खेळानेच तर या खेळाडूंना घडवलंय आणि घडत असताना आपापले एक चांगले स्ट्रोक चांगले फटके बनवले गेलेत कारण की पुढे येऊन त्यानंतर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न महेश शिंदेला आपण पाहतो. होतं मात्र नॉन स्ट्रायकिंग वरती थ्रो करण्याचा प्रयत्न जलद गतीने ओमकारने स्पीड तर धारण केली पण एक धाव मिळाली देखील. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. टार्गेट पाहता टार्गेट आहे ते म्हणजे 42 धावेंचं. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अमितचा वापर केलाय. गोलंदाज अमित बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार. वेगवान गोलंदाजांसमोर चांगला प्रभाव पाहायला मिळाला इतिहासामध्ये ओमकार चव्हाणच्या माध्यमातून पण इतिहास देखील तितकाच साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मोठा फलंदाज समोर आला तेव्हा तेव्हा अमितने मात्र चांगला परफॉर्म केलाय
इथे मात्र नो बॉल चा सिग्नल येतोय. पुढे खेळण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा सुंदर वापर महेश शिंदेच्या बॅट मधून येतोय. अजून एक चांगला फटका एम एस समजतोय, आता मात्र खेळाला समजतोय आणि त्यानंतर आपल्या डावाला चमकवतोय. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डीपीएल ची प्रोमो ऍडव्हर्टाईज देखील पाहिली होती, त्यामध्ये महेश शिंदे तितकाच झळकत होता. आता मात्र स्क्वेअर कट, या फटक्यावरती तर प्रेमात पाडलंय या खेळाडूने. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. 26, 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट. अमित बॉलिंग मार्क वरती आपण आतापर्यंत पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 26 धावा धावफलकावरती. 2च बॉल झाले सर, 2 बॉल झाले. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. वादळ देखील तितकंच सुसाट सुटलंय. हवेचा प्रवाह डावीकडून उजवीकडे जातोय, पण विजयाचा प्रवाह जिजा 11 संघाकडून आईगावदेवी दिविशा ऑल स्टार संघाकडे जाईल की आईगावदेवी दिविशा ऑल स्टार संघाकडून जिजा 11 संघाकडे जाईल, या प्रवाहामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण की हे दोन्ही फलंदाज ज्याप्रमाणे खेळ करतात, एका बाजूला झुकवतात सामन्याला. पहा पुन्हा एकदा आपल्याला तोच फटका पाहायला मिळतोय. किती टाइम आहे या खेळाडूकडे, कारण की अमित कडाळेसारखा वेगवान गोलंदाज, त्यानंतर स्टेप आउट बाहेर काढणं आणि स्टेप आउट करत असताना पुन्हा बॅकफुट वरती येऊन स्क्वेअर कट करणं, लेट कट खेळणं, पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि एक धाव इथे मात्र मेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 28. उथळ पुथळ मैदानामध्ये या खेळाडूंची होते आणि हवेचा प्रवाह देखील तितकाच वेगाने डावीकडून उजवीकडे जातोय. पुढे येऊन चांगला फटका. ओमकारने मात्र चांगली फिल्डिंग केली आहे, चांगले एफर्ट्स. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल थोडासा निसटला होता, बॅलन्सही गेला होता, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये स्वतःलाही कंट्रोल केलं आणि बॉललाही कंट्रोल करत असताना आतमध्ये ठेवलाय. एक धावे तो मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 29. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 29 धावा धावफलकावरती लागल्यात. हो इथे मात्र चांगला फटका आणि बॉल निघून गेलाय. 4 धाव्यांसाठी हा फटका. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 33. पहिल्या 3 ओव्हर्स मध्येच पूर्णपणे जिजा 11 ची स्ट्रॅटेजी उद्ध्वस्त करून टाकली आहे. एकही विकेट न गमावता धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 33 धावांचा ग्राफ आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये अमितच्या अगेन्स्ट 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये साहिलच्या अगेन्स्ट 9 धावा आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अमितच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या ती म्हणजे 33. आईगावदेवी दिविशा ऑल स्टार संघ पूर्ण बॅलन्स संघ मला दिसतोय. ज्याप्रमाणे बॅटिंग युनिट, बॅटिंग मध्ये जे क्रम सेट केलेले आहेत, परफेक्ट फिल्डर ज्याप्रमाणे बनवले होते, एक्सपिरियन्सची कमी नाहीये. यंगस्टरचा यंग ब्लडही मैदानामध्ये तितकाच चांगला आहे. अर्थातच दिविशा ऑल स्टार संघ टॉप परफॉर्मरच्या कॅटेगरीमध्ये येऊ शकतोय. ज्याप्रमाणे मी टीमचा सध्याचा आराखडा पाहतोय आणि त्याचप्रमाणे खेळही आपल्याला पाहायला मिळाला. पण जिजा 11 संघ हा तुमच्यासाठी डिफिकल्ट टास्क आहे, कारण की 3 ओव्हरमध्ये 33 धावा धावफलकावरती लागल्यानंतर समीकरण थोडंसं सोपं झालंय. आता मात्र 12 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू मध्ये 9 धावा अजूनही बनवायच्यात, पण या धावा बनवण्यासाठी ही मेहनत करावी लागेल. सहजासहजी काही मिळत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. समीकरण आपण जर पाहिलं, इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 12 बॉल मध्ये इथे मात्र 9 बनवायचे. कौस्तुभ मैदानाच्या बाहेर येतो आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानाच्या आतमध्ये जातो तो म्हणजे सुयश. गोलंदाजी मार्क वरती अंकेश
मागच्या ओव्हरमध्ये अंकेशचं एक्सपेरिमेंट करणं थोडंसं गरजेचं होतं, पण टीमला मात्र असं वाटलं की अमितला पुन्हा एकदा आपण निवड करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्येच आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्यात. 12 बॉल 9. बॉलिंग मार्कवरती अंकेश, स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतो ओमकार. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, अमितचा डावा बाजूने बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर 4 धावेसाठी. मॅच थोडीशी इझी करत असताना ओमकार चव्हाण 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडी 37 धावा धावफलकावरती लागल्यात. हो आता मात्र झेलची संधी, विकेट इथे मात्र मिळाली आहे. ओमकारची विकेट. 37 धावा धावफलकावरती आहेत, पण अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 5 धावांची गरज आहे. एका चांगल्या पोझिशन मध्ये तर आणून ठेवलंय टीम आई गावदेवी दिवेशा ऑल स्टार संघाला ओमकार आणि महेशने. आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती येतोय रोशन. टॉप ऑर्डरचे तिन्ही बॅटर्स आहेत. परफेक्ट टीम, चांगली प्लॅनिंग ओमकार आणि चांगला संघ बनवलायस. कारण की तिन्ही क्रमांक आपण पाहतोय, तिन्ही क्रमांकाचे खेळाडू टॉप ऑर्डर मध्येच खेळणार आहेत. त्यामुळे त्यांचं रोटेशन ज्याप्रमाणे करतायत आणि बॉलिंग युनिटलाही चांगल्या प्रमाणे रोटेट केलं आणि चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी दिवेशा ऑल स्टार टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करणारं नावच तर अंकेश पाटणे. 2 फलंदाजांना बॅक टू बॅक माघारी पाठवलाय. रोशन मैदानाच्या आतमध्ये आला आणि रोशन मैदानाच्या बाहेरही येतोय. पुन्हा एकदा छोटीशी टीम हडल. जिजा 11 टीम मात्र थोडासा विचार करतायत, प्लॅन्स बनवतात कशा प्रकारे आता मात्र आपण समोरच्या संघावरती हावी होऊ शकतो. 1 विकेट महेश शिंदेची, 1 विकेट कशी येऊ देत, रनआउटची मिळाली तर अजून बेस्ट. त्यासाठी थोडी मेहनत करावी लागेल, काम गाळावं लागेल मित्रांनो, मेहनत करावी लागेल. कारण की तुमची गल्लीतली मेहनत आज मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. सिद्ध करावं लागेल, स्वतःला सिद्ध करण्यासाठी हाच तो मंच आहे. आणि या मंचावरती ज्याचा खेळ जबरदस्त होतो त्याला सरपंचाची भूमिका मिळते, त्याची चर्चा वर्षानुवर्ष होत राहते. आपण पाहतो फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. ऑन हॅट्रिक अंकेश. इथे मात्र हॅट्रिक, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक अंकेश पाटणेच्या नावावरती. 1 नाही 2 नाही 3 फलंदाजांना गार केलंय. टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त करणाऱ्या गोलंदाजाचं नावच तर अंकेश पाटणे. पहिले 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर चर्चा झाली, प्रश्न उचलले गेले. असं वाटत होतं की जिजा 11 संघ सामना गमावलाय की काय, पण नियतीला हे मान्य नव्हतं, अंकेशला हे मान्य नव्हतं आणि त्याने मात्र चांगलं उत्तर दिलंय. म्हणतात ना की जितने मुंह उतनी बातें, गौर कितनों पे करना. आज लोगों की बारी, जो कहे कह लेने दे, तेरा भी वक्त आएगा, उस दिन सब हिसाब चुकता कर देंगे. अंकेश पाटणेने घेतली या स्पर्धेची पहिली हॅट्रिक. अजूनही मैदानाच्या आतमध्ये ही धगधगती ज्वालेची तोफ अजूनही मैदानामध्ये खेळते. तर मॅच कुठेही गेली नाहीये मित्रांनो. बॅक टू बॅक 3 विकेट्स नंतर पुन्हा एकदा आई गावदेवी दिवेशा ऑल स्टार संघ जो फ्रंट फूट वरती वाटत होता तो आता मात्र मधोमध येऊन थांबलाय. नदीच्या मधोमध येऊन थांबलाय आणि दुसरे काही वेपन्स नाहीये, हातपाय हलवावे लागतील, अन्यथा इथेच मात्र तुमची सफारी समाप्त. पुढचा बॉलही जबरदस्त टप्पा पडला, राईस झाला, पण पंचांनी दखल घेतली. सिग्नल येतो व्हाईट बॉलचा, पण ऑलमोस्ट समीरला मात्र हा बॉल का आला नव्हता. 38 धावा धावफलकावरती 38. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर्स आहे. 1 धावेतून मात्र मिळेल. 1 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 39.
जिंकण्यासाठी अजूनही 3 धावेंची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 7, पण अजूनही हार नाही मानली झिजा 11 टीमने. इथूनही महेश शिंदेची विकेट मॅच बदलू शकते. महेशला देखील ते माहिती आहे. या बॉलवरती जोखीम घेतली जाईल का, आणि याच बॉलवरती मॅचही फिनिश केली आहे. प्रेशर जरूर निर्माण केला होता अंकेशने, पण आता मात्र महेशने मॅच फिनिश केली. आपल्या दिशेला झुकवत असताना सामना इथे मात्र जिंकला तो म्हणजे आई गावदेवी दिविशा ऑल स्टार. अभिनंदन टीम अँड हार्ड लक झिजा 11. पण एफर्ट्स अंकेश पाटणे जबरदस्त. चला, यानंतरच्या दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण टेस्टच्या दिशेने मैदानावरती दाखल व्हायचं आहे. कुठलाही खेळाडू रेलिंग क्रॉस